सोलापूर लोकसभेचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट, रिपाई, रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या मोदी परिसरातील संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। प्रारंभी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राम सातपुते यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन होऊन अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपा विशेष प्रदेश निमंत्रित सदस्य उदय पाटील, नगरसेवक नागेश गायकवाड, माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, विशेष निमंत्रित सदस्य इरफान शेख, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, पकाले वकील, बिराजदार मावशी, शोभा गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते। उमेदवार विद्यमान आमदार रामभाऊ सातपुते साहेब भावी खासदार म्हणून आम्ही त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करतोय। असे रामभाऊ त्याच पद्धतीनं महायुतीतल्या भाजप पक्षाचे शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे भैया, त्याच पद्धतीनं युवा नेते उदय मालक पाटील, आमचे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड आणि सर्व उपस्थित असलेले इथं माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी सर, ज्येष्ठ नेते हेमंतदादा चौधरी, परिवहनचे माजी सभापती आनंद मुस्तारे आणि आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व महिला भगिनी आणि राष्ट्रवादी पक्षातले सर्व पदाधिकारी आणि सर्व इच्छा भगवंताची परिवारावर प्रेम करणारे सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचा संकल्प 400 पारचा नारा पार करण्यासाठी जे सक्षम असे उमेदवार सोलापूर लोकसभेला लाभलेले आहेत, असे रामभाऊ या ठिकाणी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। आमचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब, त्याच पद्धतीने महायुतीचे आमच्या पक्षाचे समन्वयक आमदार यशवंततात्या माने साहेब यांच्या सूचनेनुसार निश्चितपणानं शहरमध्ये नव्हे तर तमाम सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वतीनं यांच्या विजयामध्ये निश्चितपणानं राष्ट्रवादी पक्षाचा आणि इच्छा भगवंताच्या परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं किंग मेकरची भूमिका असेल एवढे निश्चितपणानं अभिवचन देतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।